श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आजकाल ना सुंदर दिसणं हा श्राप बनलाय असंच वाटतं. कारण जो सुंदर दिसतो त्याला सगळे मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. पण सुंदरता ही काळाच्या पडद्याआड जाणारी गोष्ट असते आणि शेवटपर्यंत फक्त स्वभावाबरोबर सांगड बसत असते. आजकाल प्रेमासारखी सुंदर गोष्ट सुद्धा या सुंदरतेला भाळले, जिथं अर्थ न लावता नाती जुळत असतात. पण पुढे जाऊन त्या नात्याचं काय होतं? शेवटपर्यंत साथ मिळावी म्हणून नाती जोडायची असतात आणि ती जर आपल्याला कळत नसतील तर या जगात आपल्यासारखा अडाणी हा कोणीच नसेल. बघा, विचार पडतोय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. संयम हा खूप कडवट असतो, पण त्याचं फळ हे मात्र फार गोड असतं. ज्यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास असतो त्यांचं प्रेम हे लांब राहून सुद्धा पूर्ण होतं. आयुष्यात एकमेकांची साथ कायम असणं हेच खऱ्या सुखी जीवनाचं रहस्य असतं. लग्न ही एक अशी गोष्ट आहे की जर योग्य व्यक्ती सोबत झालं तर आयुष्याचं सोनं होतं, आणि निवड चुकली तर आयुष्यभर सरणावर बसून स्वतःची चिता जळताना स्वतः बघावं लागतं. कधी कधी आयुष्यात काही चांगलं झालं तरी त्याचा आनंद वाटत नाही, कारण भूतकाळात मनावर झालेल्या जखमा अजूनही ताज्या असतात. जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळे लागतात तिथंच लोक जास्त दगड मारतात. देव ज्याला गरज आहे त्याला प्रत्येक गोष्टीला तरसायला लावतो, आणि ज्याला गरज नाही त्याला प्रत्येक गोष्ट देतो. तुम्ही कसे पण वागला तरी कुणाचा ना कुणाचा अहंकार हा दुखावला जातच असतो. दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात आपण आपलं अस्तित्व आणि आत्मसन्मान गमावण्याचा धोका जास्त असतो. आत्मसन्मान ही महत्वाचा आहे. शक्यतो सगळ्यांचा सन्मान ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्याचा त्याचा अहंकार ज्याचं त्यानं सांभाळावा. मनाचा व्यवहार जपणारा माणूस धनाचा हिशोब कधीच ठेवत नसतो. थकलेल्या माणसाची वाट आणि झोप येत नसलेल्या माणसाची रात खूप मोठी असते. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याशी वाईट वागते आणि कधीतरी आपल्यालाही त्या व्यक्तीशी तसं वागण्याची संधी मिळते. पण आपण वाईट वागण्याचा विचार सोडून देतो तेव्हा ती आपल्या मनाची हार नव्हे तर आपल्यातील चांगुलपणाची जीत असते. मित्र हा सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये, आणि मित्र जर संकटात असेल तर निमंत्रणाची वाट बघू नये. गुलाब प्रेम असू शकतो, पण ओढ मात्र नेहमी मोगऱ्याची असते. सोडून गेलेल्या व्यक्तीच्या वाटेकडं डोळे लावून बसण्यापेक्षा सोबत असणाऱ्या व्यक्तीची साथ दिलेली कधीही योग्य असतं.
यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरी समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. मन आणि मनाच्या भावना कितीही कैद करून ठेवल्या तरी ज्याच्या हृदयात खरंच आपण असतो त्याला मात्र मन आणि भावना दोन्ही अगदी सहज समजतात. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. जितकं नातं जवळचं तितकं जास्त प्रेम आणि तेवढाच राग सुद्धा. जिचं प्रेम हे मरेपर्यंत बदलत नाही तिला आई म्हणतात. लोक आपल्याला नावं ठेवण्यात व्यस्त राहतील, आपण आपलं काम करण्यात व्यस्त राहायचं. कारण जेवढं व्यस्त तेवढी जिंदगी मस्त. तुम्हाला आवडणारी प्रत्येक गोष्ट आणि माणसं ही चांगली असतील असं नसतं. आयुष्य हे सुंदर तेव्हा वाटायला लागतं जेव्हा आपली काळजी घेणारी व्यक्ती आपल्या जवळ असते. अगोदर शिक्षण घ्या, पोटाचा प्रश्न सोडवा आणि मग कार्यकर्ता बना. कारण उपाशी पोटी तयार झालेला कार्यकर्ता कालांतराने लाचार बनत असतो. नवरा बायको एकमेकाला कितीही भांडले, कितीही रागराग केला तरी म्हातारपणात नवऱ्याशिवाय बायकोला आणि बायकोशिवाय नवऱ्याला कोणीच नसतं. म्हणून एकमेकाला समजून आनंदीत जगा. जपून ठेवा त्या व्यक्तीला जे तुमच्या हसरेपणावर स्वतःचं आयुष्य जगते. या जगात वाट दाखवणारे अनेक जण असतात, पण चालणारे आपण एकटेच असतो. पडल्यावर हसणारे अनेक जण असतात, पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलग असतात. अशी एक तरी व्यक्ती असते जी आपली नसून सुद्धा तिचं सगळं आयुष्य आपल्या नावावर करून जाते.